Hello. Okay. Let's see the next reaction. ठीक आहे. पहा बरं ह्या ठिकाणी पाहत होतो. The last reaction what we see. आपण पहिली ह्या ठिकाणी इटार्ड रिएक्शन. ठीक आहे. मग इटार्ड रिएक्शन सोबत एक रिएक्शन आपण ह्या ठिकाणी कंबाईन मध्ये पाहत होतो. That is oxidation of methyl ring using CrO3. ठीक आहे. बघा आपण ह्या ठिकाणी काय केलं? जो टोल्यूनचं ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग CrO3. ठीक आहे. आणि या टोल्यून रिएक्ट विथ ऍसिटिक अनहायड्राइड सोबत ह्या ठिकाणी काय होतं? टोल्यूनची केमिकल रिएक्शन होते. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण एक काम करू, आपण रिएक्शन लिहून घेतले. ठीक आहे. आपण रिएक्शन लिहून आपण एक काम करू, आता रिएक्शनचं मेकॅनिझम. अच्छा ठीक. तर बाबा या ठिकाणी रिएक्शनचं काय होणार आहे? मेकॅनिझम आपण ह्या ठिकाणी पाहतो. मेकॅनिझम आपण ह्या ठिकाणी स्टडी करतो. ठीक आहे. बघा मेकॅनिझम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय होईल? वी नीड वन टोल्यून. आपल्याला काय एक टोल्यून आणि टोल्यूनची रिएक्शन आपल्याला करायची आहे दोन मॉलिक्युल्स, दोन ऍसिटिक अनहायड्राइडच्या मॉलिक्युल्स. सो लेट्स सी. बघ या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ टोल्यून. CH3 एक बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंग वर काय असेल? एक CH3 ग्रुप ह्या ठिकाणी प्रेझेंट असेल. आणि या टोल्यूनची रिएक्शन आपल्याला काय सोबत करायची आहे? ऍसिटिक अनहायड्राइड सोबत करायची आहे. मग आता या ठिकाणी ऍसिटिक अनहायड्राइड कसा बनवणार? सिंपल आहे. मध्यभागी सेंटरला असेल एक ऑक्सिजन एक O आणि ऑक्सिजनच्या शेजारी काय लावायचे? दोन असाइड ग्रुप ह्या ठिकाणी लावून द्या. दॅट इज C डबल बॉन्ड O बॉन्ड C. सांगितलं होतं. ठीक आहे. सो दिस इज ऍसिटिक अनहायड्राइड. कशा आपल्याला एकूण किती ऍसिटिक अनहायड्राइड पाहिजे? वी हॅव टू टेक अ 2 ऍसिटिक अनहायड्राइड. आता एक काम कर, फॉर अ रिप्रेझेंटेशन ऑफ मेकॅनिझम, फक्त मेकॅनिझम दाखवण्यासाठी मी एक काम करतो, दोन ऍसिटिक अनहायड्राइड, एक ऍसिटिक अनहायड्राइड इकडे दाखवून देतो आणि एक ऍसिटिक अनहायड्राइड लेफ्ट हँड साइडला दाखवतो. ठीक आहे. फॉर दिस मेकॅनिझम पण मेकॅनिझम समजलं पाहिजे म्हणून. ठीक आहे. बाहेर कुत्रे म्हणतात आलोपी दिसत आहे, ऐकू शकता तुम्ही. ठीक बरं. हां ओके. थोडंसं बाकी झालं. ठीक आहे. नेक्स्ट थिंग बघ, we have taken two acidic anhydride. बघा acidic anhydride मध्ये आपण घेऊया म्हणजे O बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3 खाली पण एक C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3. हा झाला एक acidic anhydride. चला असा एक acidic anhydride इकडे लावून O बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3 आले तर इकडे होतो. ठीक आहे. C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3. ठीक आहे. बघा यानंतर दोन ऍसिटिक अनहायड्राइड. चला आपण एक काम करू, रिएक्शन या ठिकाणी स्टार्ट करू. बघा इथून रिएक्शन स्टार्ट होते. बरोबर स्क्रीनशॉट घेऊन घ्या. एक स्क्रीनशॉट. ओके. ओवेला स्क्रीनशॉट घेतला असेल. बघा एक काम करा, लेट्स स्टार्ट द रिएक्शन. बघा सगळ्यात पहिल्यांदा एक काम करा, आता दोन्ही कार्बन इक्विव्हॅलेंट. ठीक आहे. दोन्ही अल्कोहोल सेम सिमिलर. एक काम करा, कोणताही एक कार्बन आणि एक ऑक्सिजन मधला एक बॉन्ड ह्या ठिकाणी ब्रेक करा. बघा ह्या ठिकाणी होईल होमोलायटिक होईल. ठीक आहे. बघा एक बॉन्ड ब्रेक करा, त्याच्यापैकी एक इलेक्ट्रॉन कार्बन घेतला, एक इलेक्ट्रॉन कार्बन मिळाला आणि एक इलेक्ट्रॉन ह्या ठिकाणी ऑक्सिजन घेतला. ठीक आहे. मग इकडनं काय झालं बघा, एक इलेक्ट्रॉन कार्बन घेतला, कार्बनला एक इलेक्ट्रॉन मिळाला आणि ऑक्सिजनला एक इलेक्ट्रॉन मिळाला. सिमिलर बघा इकडे ते होईल. एक काम करा, कार्बन आणि ऑक्सिजन मधला एक बॉन्ड ह्या ठिकाणी ब्रेक करा. ठीक आहे. एक इलेक्ट्रॉन कार्बन घेईल आणि एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजन घेईल. सिंपल आहे. ठीक आहे. मग बघा ह्या ठिकाणी बॉन्ड ब्रेक झाला, एक बॉन्ड पेअर रिलीज झाली, एक इलेक्ट्रॉन घेतला कार्बनने, एक इलेक्ट्रॉन घेतला ऑक्सिजन. ठीक आहे. बघ इथं आपण दोन असाइड ग्रुप ह्या ठिकाणी काय दोन ऍसिटिक अनहायड्राइड आपण ह्या ठिकाणी काय केले? ब्रेक केले. सिमिलरली बघा ह्या ठिकाणी आता इथे काय होईल? हा जो कंपाऊंड आहे बघा, आता आपण टोल्यून मध्ये एक काम करून द्या. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी कार्बन आणि हायड्रोजन मधला एक बॉन्ड ह्या ठिकाणी ब्रेक. जर बॉन्ड ब्रेक झाला, ठीक आहे, तर काय होईल? इलेक्ट्रॉनचं एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन घेईल आणि दुसरा इलेक्ट्रॉन ह्या ठिकाणी कार्बन घेईल. होमोलायटिक केलं. ठीक आहे. सिमिलरली बघा या ठिकाणी इथं कार्बन आणि हायड्रोजन मधला हा अजून एक बॉन्ड ब्रेक करून द्या. थोडंसं व्यवस्थित दाखवतो. जस्ट मोमेंट. हा एक हायड्रोजन आणि कार्बन मध्ये एक बॉन्ड. ठीक आहे. हा बॉन्ड ब्रेक करा, एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी हायड्रोजन घेईल आणि एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी कार्बन घेईल. ठीक आहे. मग यासाठी बघा इकडनं जर हा एक बॉन्ड ब्रेक झाला तर हायड्रोजनची आणि कार्बनची एक व्हॅलेन्सी फ्री झाली. ठीक आहे. आणि मग बघा इकडनं एक कार्बन आणि एक हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला, म्हणजे इकडं पण काय आहे? कार्बन आणि हायड्रोजनची एक
एक व्हॅलेन्सी ह्या ठिकाणी फ्री झाली. ठीक आहे, म्हणजे बघा इकडे काय झालं, हा एक हायड्रोजन रॅडिकल आणि इकडे काय झालं, हा एक हायड्रोजन रॅडिकल ह्या ठिकाणी तयार झाला आणि तर कार्बनची एक व्हॅलेन्सी ह्या ठिकाणी कंप्लीट झाली. नंतर आपण ह्या ठिकाणी काय केलं, हा जो हायड्रोजन आपण अप्रोच केलं, दिस हायड्रोजन विथ अप्रोच दिस कार्बोनिल कार्बन, या कार्बोनिल कार्बनला अप्रोच केलं, त्याच्यासोबत आपला इलेक्ट्रॉन शेअर करेल. मग हा कार्बन आणि हायड्रोजन यांच्यात त्यामध्ये एक कोव्हॅलेंट बॉन्ड ह्या ठिकाणी फॉर्म होतो. मग यांच्यातला एक कोव्हॅलेंट बॉन्ड मी हा हायड्रोजन कार्बनला शिफ्ट करतो, आले का कार्बन, ठीक, इथे कोव्हॅलेंट बॉन्ड मला बघा काय म्हटलं, CH3 बॉन्ड CHO काय बनलं, इथायल्डिहाइड ह्या ठिकाणी फॉर्म झाला. मग आता हा बनला एक इथाइल आहे, बाकी या मॉलिक्यूल मध्ये पहिल्यांदा दोन बाहेर निघतात, त्यांना काढून घेऊ. ठीक आहे, नंतर मग सिमिलरली हा जो हायड्रोजन, हा हायड्रोजन पण काय करेल, आपला एक इलेक्ट्रॉन कोणासोबत शेअर करेल, यावाल्या कार्बन सोबत शेअर करेल, या इथल्या कार्बन सोबत, आणि यांचे ते काय म्हणतो, यांनी जर इलेक्ट्रॉन शेअर केले, ठीक आहे, जर इलेक्ट्रॉन वाटून घेतलं, यांच्यात काय होईल, एक कोव्हॅलेंट बॉन्ड ह्या ठिकाणी फॉर्म होईल. नॉर्मल कोव्हॅलेंट बॉन्ड और कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड, एक नॉर्मल कोव्हॅलेंट बॉन्ड ह्या ठिकाणी फॉर्म झाला. तर इथे काय बनला, CH3 बॉन्ड CHO, म्हणजे आपल्याकडे काय बनलं, इन शॉर्ट हा एक काय फॉर्म झाले, दोन इथायल्डिहाइड, दोन इथॅनॉल ह्या ठिकाणी फॉर्म झाले. ठीक आहे, म्हणजे दोन इथॅनॉल बाहेर आला. ठीक आहे, डोंट नीड दॅट. ठीक आहे, म्हणजे दोन अल्डिहाइड ह्या ठिकाणी फॉर्म झाले. ऍक्च्युअली डोंट नीड दॅट. ठीक, आपल्याला बनवायचं आहे की आपण एरोमॅटिक अल्डिहाइड म्हणतो, या दोघींना मी एक काम करतो, स्क्रीनशॉट घेतला दोघींचा, हो घेतला असा, ते परत लिहून देतो, स्क्रीनशॉट घेऊन घ्या फॉर युअर कन्व्हिनियन्स, सोबत लिहिताना. ठीक आहे, चल बघ ते दोन इथे आले आहेत, इथॅनॉल ह्या ठिकाणी रिलीज होते. ठीक आहे, चल घेतला स्क्रीनशॉट. नेक्स्ट आता काय होतं, मेन रिएक्शन करूया. चल बघा त्याला नेक्स्ट काय होईल, बघ आता हा जो कार्बन, बघा हायड्रोजनने इथे जे दोन हायड्रोजन होते, या हायड्रोजनने कार्बनला अप्रोच केलं, मग उरलो पण ह्या ठिकाणी ऑक्सिजन आणि कार्बन. मग कार्बनच्या दोन व्हॅलेन्सी पेअर आणि ऑक्सिजनची एक व्हॅलेन्सी पेअर. मग हा कार्बन काय करेल, आपला इलेक्ट्रॉन या ऑक्सिजन सोबत शेअर करेल, मग ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये एक बॉन्ड बनवून देईल. ठीक आहे, आणि हा कार्बन आपला दुसरा इलेक्ट्रॉन इकडच्या ऑक्सिजन सोबत शेअर करेल, म्हणजे काय होईल, हे जे दोन ग्रुप आहेत, ते दोन ग्रुप ह्या ठिकाणी काय होतील, कार्बनला अटॅच होतील. आता एक काम करू, फॉर कन्व्हिनियंट हे दोन ग्रुप एकत्र दाखवून देऊ. ठीक आहे, बघा काय अटॅच झाले, कार्बनला दोन ग्रुप अटॅच झाले, त्याला एका साइडला दाखवून देऊ. ठीक, बघा इकडनं एक काय अटॅच झालं, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये बॉन्ड बनला, कार्बन बॉन्ड O. ऑक्सिजनच्या पुढे कोण आहे, C डबल बॉन्ड O बॉन्ड O आणि एक CH3, एक CH3. ठीक आहे, सिमिलरली बघा आपण एक ग्रुप अटॅच झाला, बॉन्ड कार्बन सोबत, मी इकडे कट करून टाकतो, या साइडला आपण एकत्र दाखवण्यासाठी. ठीक, बघा परत बॉन्ड O, ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये एक कोव्हॅलेंट बॉन्ड बनला, आणि बघा याच्या पुढे काय, ऑक्सिजनच्या पुढे एक कार्बन. ओके, कार्बन सोबत एक कार्बोनिक ऑक्सिजन C डबल बॉन्ड O आणि काय प्रेझेंट आहे, एक CH3 ह्या ठिकाणी प्रेझेंट आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने काय आले, दोन ग्रुप ह्या ठिकाणी कार्बन सोबत अटॅच आहेत. इथं म्हणजे पहिली स्टेप कंप्लीट. ओके, तर या कंपाऊंडचा झालं ह्या ठिकाणी ऑक्सिडेशन. ठीक आहे, क्लोरीन मधून हायड्रोजन बाहेर पडले, ऑक्सिजन ऍड झाला, या ठिकाणी काय आलं, पार्शियल ऑक्सिडेशन ह्या ठिकाणी कंप्लीट झालं. आता बघा ह्या ठिकाणी आफ्टर दिस पार्शियल ऑक्सिडेशन आपल्याला काय करायचं आहे, की आपण परफॉर्म दिस हायड्रोलिसिस. आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये एक वॉटर मॉलिक्यूल ह्या ठिकाणी ऍड करायचं. ठीक आहे, पण फॉर कन्व्हिनियन्स आपण एक काम करू, फक्त समजण्यासाठी एक मानून घेऊ. तुम्हाला एक सांगा, आपण ह्या ठिकाणी आता दोन्ही स्टेप एकत्र होते, आपण एक काम करू, दोन्ही स्टेप स्प्लिट करून टाकू. फक्त मेकॅनिझम समजण्यासाठी आपण काय करतो, दोन्ही स्टेप ह्या ठिकाणी स्प्लिट करतो, डिवाइड करतो. ठीक आहे, मला एक सांगा आपल्याला काय करायचं, ह्या कंपाऊंडचा हायड्रोलिसिस करायचं, त्याच्यामध्ये एक वॉटर मॉलिक्यूल ह्या ठिकाणी ऍड करायचं. बघा काय करायचं, की एक वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचं, म्हणजे आपल्या याच्यामध्ये एक H+ आणि एक OH- आयन, एक H+. आता वॉटरचं आयोनायझेशन जर झालं तर वॉटर आपल्याला काय देईल, एक हायड्रोजन आयन आणि एक हायड्रॉक्साइड आयन देईल. करेक्ट, आपण एक काम करूया, याच्यामध्ये एक वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचं ना, तर सगळ्यात पहिल्यांदा काय होईल, हा जो H+ हा ऑक्सिजनला अप्रोच करेल. ऑक्सिजन काय आहे, कार्बन सोबत काय बॉन्ड ब्रेक करेल, इकडची इलेक्ट्रॉन निघेल, ऑक्सिजन अट्रॅक्ट करेल, ऑक्सिजन अट्रॅक्ट केलेली इलेक्ट्रॉन निघेल, H+ ला डोनेट करेल, मग इकडनं H+ O ला जोडला, इकडे CH3COOH. ठीक आहे, एक ऍसिटिक ऍसिड बनला. सिमिलरली इलेक्ट्रॉनची पेअर जर कार्बनने अट्रॅक्ट केली, तर मग कार्बन या ऑक्सिजन कडे इलेक्ट्रॉनची पेअर अट्रॅक्ट करेल, मग ऑक्सिजन कार्बन कडून इलेक्ट्रॉनची पेअर अट्रॅक्ट करेल. ठीक आहे, आणि इकडनं परत हा जो कार्बन आहे हा OH ला अप्रोच करेल. ठीक आहे,
मग कॉम्प्लिकेटेड स्टेप आहे, मग एक काम करू, एकाच स्टेप मध्ये करण्यापेक्षा जस्ट फॉर कन्व्हिनियन्स फक्त समजण्यासाठी त्याला दोन स्टेप मध्ये ह्या ठिकाणी स्प्लिट करून टाकू. ठीक आहे, बघा काय नेक्स्ट स्टेप मध्ये सगळं करणं एक लक्षात आलं की आपल्याला काय करायचं आहे, या कंपाऊंड मध्ये वॉटर मॉलिक्यूल ह्या ठिकाणी ऍड करायचं आहे. वॉटर मॉलिक्यूल म्हणजे आपण एक काम करू, पहिल्यांदा H+ ऍड करू, ऍडिशन ऑफ H+, नंतर सेकंड OH- ह्या ठिकाणी ऍड करू. दोन स्टेप मध्ये आपण स्प्लिट करू. आता सगळ्यात पहिल्यांदा एक काम करू, फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी ऍड केला H+ आयन हायड्रोजन आयन या ठिकाणी ऍड केला. बघा आता या हायड्रोजनला काय गरज आहे, इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग ऑब्वियसली इलेक्ट्रॉन कोणाकडून घेईल, हा इलेक्ट्रॉन घेईल या ऑक्सिजन कडून. ठीक आहे, बघा आता ऑक्सिजन कडे इलेक्ट्रॉनची पेअर प्रेझेंट आहे, लोन पेअर प्रेझेंट आहे. मग ऑक्सिजन काय करेल, आपली इलेक्ट्रॉनची एक पेअर या हायड्रोजन आयनला डोनेट करेल. मग या ऑक्सिजनने आपली इलेक्ट्रॉनची एक पेअर हायड्रोजन आयनला जर डोनेट केली तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये काय बनेल, एक कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड ह्या ठिकाणी फॉर्म होतो. आता बघा सगळा ऑक्सिजनने इलेक्ट्रॉनची एक पेअर डोनेट केली म्हणजे ऑक्सिजनवर काय होईल, एक पॉझिटिव्ह चार्ज होईल. मला ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे ऑक्सिजन काय करेल, या कार्बन सोबतचा बॉन्ड ब्रेक करेल आणि इलेक्ट्रॉनची पेअर स्वतः करून देईल ऑक्सिजन. त्याला ऑक्सिजनने इलेक्ट्रॉनची पेअर मिळाली म्हणजे ऑक्सिजनचा पॉझिटिव्ह चार्ज मिळून जाईल आणि कार्बनवर काय जाईल, इनडायरेक्टली पॉझिटिव्ह चार्ज ह्या ठिकाणी येऊन जाईल. आणि बघा इकडे काय व्हायचं, इथं ऑक्सिजन आणि कार्बनचा बॉन्ड ब्रेक झाला, इथे इलेक्ट्रॉनची पेअर ऑक्सिजनने घेतली. ऑक्सिजनने 30 इलेक्ट्रॉनची पेअर कोणाला डोनेट केली, H+ ला डोनेट केली आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये काय बनला, एक कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड या ठिकाणी बनला. बघा आपल्याला इन शॉर्ट कोणता मॉलिक्यूल मिळाला, बघा या ठिकाणी आपल्याला मॉलिक्यूल कोणता मिळाला, बघा CH3 असा एक बुलेट करून देतो. CH3 हा एक CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O हा डबल बॉन्डेड O ठीक आहे, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड OH बॉन्ड OH ठीक आहे. दिस इज अलग या अटेंडेंस फॉर्म्युला दिस इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH3COOH दैट इज काय बनला, ऍसिटिक ऍसिड. इथून काय बाहेर पडला, एक ऍसिटिक ऍसिड या ठिकाणी बाहेर पडला. और मी काय केलं की आपल्याला काय मिळाला, एक ऍसिटिक ऍसिड CH3COOH या ठिकाणी बाहेर पडला. ठीक आहे, ओके मी स्क्रीनशॉट घेता. ठीक आहे, इकडे एक ऍसिटिक ऍसिड बाहेर पडला. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आता जर इकडे एक ऍसिटिक ऍसिड बाहेर काढून टाकतो. ओके सर, अब आपण ह्या ठिकाणी पहिल्या स्टेपमध्ये H+ ऍड केला, H+ ने या ग्रुपवर अटॅक केला आणि काय बाहेर पडला, एक ऍसिटिक ऍसिड आपल्याला ह्या ठिकाणी मिळाला. आता नेक्स्ट स्टेप मध्ये बघा या ठिकाणी आता इथे कार्बनवर काय प्रेझेंट आहे, कार्बनवर ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. मग कार्बन काय करेल, इलेक्ट्रॉन घेण्याचा प्रयत्न करेल. मग आता ऑब्वियसली ह्या ठिकाणी काय होईल, लक्षात एक काम करतो, इथे बॉन्ड दाखवून देतो CO6 त्याचा लिहून स्ट्रक्चर लिहून देतो C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3 ठीक आहे, असं भेटलं. बघ आता ह्या ठिकाणी काय ऑक्सिजन कडे ऑलरेडी काय प्रेझेंट आहे, एक लोन पेअर, दोन लोन पेअर या ठिकाणी प्रेझेंट आहे. आणि बघा कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे कार्बन काय करेल, इलेक्ट्रॉन घेण्याचा प्रयत्न करेल. कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे मग या ठिकाणी काय करेल, ऑक्सिजन आपली इलेक्ट्रॉनची एक पेअर, आता ऑक्सिजन अलग आणू ठीक आहे. आता ऑक्सिजन काय करेल, आपली इलेक्ट्रॉनची एक पेअर या कार्बनला डोनेट करेल. आता बघा सगळा ऑक्सिजन इलेक्ट्रॉनची एक पेअर कार्बनला देईल म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये एक बॉन्ड ऑलरेडी होता. आता अजून एक कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड या ठिकाणी द्यावा आणि कार्बनला इलेक्ट्रॉन मिळाले, कार्बनचा पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी ती त्या पेअर मध्ये लिहून देईल. बरोबर, इथं ऑक्सिजनने इलेक्ट्रॉनची पेअर दिली, कार्बनला इलेक्ट्रॉनची पेअर मिळाली, कार्बनचा पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी लिहून दिला. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये बनला एक कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड, डबल बॉन्ड तयार झाला आणि ऑक्सिजनने एक इलेक्ट्रॉनची पेअर दिली म्हणून आपण ऑक्सिजनवर काय देणार आहे, एक पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी देणार. आता बघा सर ऑक्सिजनवर आला तुमचा पॉझिटिव्ह चार्ज. आता ऑक्सिजन काय करेल, इलेक्ट्रॉन मिळवण्याचा प्रयत्न करेल. आला की त्याने सुरुवातीला एक इलेक्ट्रॉनची पेअर बनवून दिली कार्बनला, आता तो काय करेल, परत इलेक्ट्रॉन पेअर रिकव्हर करण्याचा प्रयत्न करेल. मग या ठिकाणी काय होईल, परत कार्बन आणि ऑक्सिजन मधला हा एक बॉन्ड ब्रेक होईल आणि इथली इलेक्ट्रॉनची पेअर कोण देईल, स्वतः ऑक्सिजन देईल. बघा हा ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक झाला, इलेक्ट्रॉनची पेअर ऑक्सिजनवर गेली म्हणून ऑक्सिजनवर काय होईल, एक निगेटिव्ह चार्ज. बघ ऑक्सिजनवर ऑलरेडी एक पॉझिटिव्ह होता, एक निगेटिव्ह, नेट चार्ज काय आला, 0 आला. ऑक्सिजनला इलेक्ट्रॉनची पेअर मिळाली, ऑक्सिजनचा पॉझिटिव्ह चार्ज निघून जाईल आणि इलेक्ट्रॉनची पेअर ऑक्सिजन निगेटिव्ह म्हणून ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आणि इथं शेजारच्या कार्बनवर काय होईल, मग ह्या कार्बनवर येईल या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज. करेक्ट. आता इथं आपण
पहिल्या स्टेप थोडंसं रिव्हर्स आहे. तर आपण पहिल्या स्टेप मध्ये H+ ऍड केला आणि इकडनं मला एक ऍसिटिक ऍसिड बाहेर काढला होता. आता सेकंड स्टेप मध्ये इकडनं घ्या OH- बघ. आता सेकंड स्टेप मध्ये इथला यूज करून घ्या OH- या ठिकाणी यूज करा. ठीक आहे. बघ हालाकी रिएक्शन एका स्टेप मध्ये पण बऱ्याच वेळा एका स्टेप मध्ये मल्टिपल बॉन्ड ब्रेक केले इलेक्ट्रॉनच्या रिएक्शन केल्या बऱ्याच वेळा तुम्ही कन्फ्यूज होतो. ओके so just what you are confused आपण काय केलं डिफरन्स आपल्याला समजेल जस्ट वे टू रिमेंबर. ठीक आपण जर डायरेक्ट समजण्यासाठी मार्ग ऍड घेतला तर दोन स्टेप मध्ये आपण या ठिकाणी स्प्लिट केलं. ठीक आहे. बघा नेक्स्ट स्टेप मध्ये आपण ह्या ठिकाणी काय केलं आता हा OH- आहे हा C+ आहे मग हा OH- काय करेल या कार्बनला अप्रोच करेल इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट होईल ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये एक कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड या ठिकाणी तयार होईल. मग OH ग्रुप कार्बनला जोडलं बघा काय काय झालं CH3 लिहून देतो CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O आणि हा OH ग्रुप कार्बन सोबत अटॅच झाला OH काय झाला CH3 COOH. ठीक आहे. परत बघा एक ऍसिटिक ऍसिड ऑलरेडी बाहेर पडलेला होता अजून आपल्याला काय मिळाला सेकंड ऍसिटिक ऍसिड या ठिकाणी मिळाला. सो इन दिस वे टू ऍसिटिक ऍसिड दोन ऍसिटिक ऍसिड या ठिकाणी तयार होतात. ठीक आहे. आणि मग इकडे कंपाऊंड कोणता आला इकडनं दोन ऍसिटिक ऍसिड बाहेर पडले. ठीक आहे. बघ मग इकडे काय झालं फायनली आपल्याला काय मिळालं बेन्झाईन. इकडनं दोन ग्रुप रिमूव्ह झाले एक ऑक्सिजन ऍड झाला काय बनला बेन्झीन आणि CHO अल्डिहाइड ग्रुप अटॅच झाला. सो दॅट इज याला मी काय लिहू शकतो. ठीक आहे. याला मी शॉर्टकट मध्ये एक काम करतो आणि फॉर्म्युला लिहू शकतो दॅट इज CHO हा काय बनला तुमचा बेन्झाल्डिहाइड या ठिकाणी बेन्झीन अल्डिहाइड किंवा बेन्झाल्डिहाइड या ठिकाणी फॉर्म झाला. Okay, so in this way we can produce the benzaldehyde by oxidation of methyl arine using CrO3 as an oxidizing agent. ठीक है. इथं आलं तर सेकंड स्टेपचं मेकॅनिझम कंप्लीट. नोटबुक मध्ये नोट डाउन करून घ्या. ठीक आहे. अडचण असेल स्टॉप करा रिवाइज घ्या आणि लिहून घ्या. ठीक आहे. थँक्यू.